की शिक्षणाच्या या प्रक्रियेमध्ये शिक्षक हा प्रमुख घटक आहे, जो विद्यार्थ्यांच्या कनेक्टिव्हिटीमध्ये आहे. दुसरी गोष्ट प्राथमिक, पूर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक असे जे काही शिक्षण संवर्ग आपल्याकडे गट त्याच्यामध्ये आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येक मुलाची मानसिकता ही वेगळी आहे. पालक आणि शिक्षक या दोन्हींना जोडणारा दुवा शिक्षणाच्या माध्यमातून जर आपण पाहिला तर आजच्या धावपळीच्या युगामध्ये मुलांच्या वरती इतका प्रचंड प्रमाणामध्ये ताण आहे की त्या ताणाच्या विमोचनामध्ये खऱ्या अर्थानं तो विद्यार्थी गुरफटला जातो. एक शाळेमध्ये विद्यार्थी संख्या असणं आणि जास्त विद्यार्थी संख्येला कमी शिक्षक असणं, त्याच्यामुळे शिक्षकांचा वर्कलोड वाढलेला असतो. परंतु एज अ शिक्षक म्हणून साने गुरुजींची विचारधारा कुठेतरी समोर आपल्याला परत एकदा बिंबवण्याची गरज आहे, असं या निमित्तानं मला म्हणावं असं वाटतं. आज विद्यार्थ्याला मारलं, शिक्षा केली, म्हणजे मारणं आणि शिक्षा करणं हे दोन वेगवेगळे घटक आहेत. परंतु विद्यार्थ्यानं आत्महत्या केली, या आत्महत्येच्या कारण नक्की नेमकं काय होतं, कशा स्वरूपातलं होतं, काही 4 शिक्षकांची नावं त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी जर लिहिली तर त्या ठिकाणी प्रशासनाची, मुख्याध्यापक म्हणून, प्रशासन म्हणून त्यांची काय भूमिका होती याच्याकडे लक्ष का दिलं गेलं नाही. कारण आज पालकांनी आपला मुलगा गमावला हे अतिशय दुर्दैवी आणि वाईट आहे. परंतु या सगळ्या प्रक्रियामध्ये माननीय सावंत सर ज्या पद्धतीनं म्हटले की आपल्याकडची शिक्षण पद्धती ही बदलतीये, मुलांच्याकडे अभ्यास करणं किंवा त्या पद्धतीनं पाहणं आणि मुलांनी त्या दृष्टिकोनातून विचार करणं हा विचारच संपलाय. कारण माझा मुलगा जेवण करताना सुद्धा मोबाईल बघतो असं ज्यावेळेस पालक म्हणतो पालक सभेमध्ये, त्यावेळेस सर तुम्ही काहीतरी करा, मॅडम तुम्ही काहीतरी करा, आणि त्या मुलाच्या हातामधून आज मोबाईल काढा. पण तो मोबाईलवरती काय पाहतो, त्याच्या मनामध्ये काय त्याच्या बिंदूमध्ये बिंबवलं जातंय, टीव्हीवरती चालणाऱ्या मालिका कोणत्या आहेत, आणि या सगळ्याचा परिणाम त्या मुलावरती असतो. शाळेत आल्यानंतर मग त्याला आठवतं, अरे काल सरांनी आपल्याला अभ्यास दिला होता, त्याचा आपण केलेलंच नाही काय, त्याचं एक प्रेशर जनरेट होत आहे. पालकांना त्या ठिकाणी मुलाला 99% 100% मार्क मिळाले पाहिजेत म्हणून पालक सांगतायत, त्या पद्धतीनं ते होत आहे. अशा सगळ्या याच्यामध्ये मुलं इतकी प्रचंड गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहेत की याच्यामध्ये त्या मुलांनी नेमकं करायचं काय, आणि शिक्षकांच्या समोर असणारी आव्हानं तर अजून वेगळे आहेत. म्हणजे सावंत सरांनी त्याचा जो मागोवा घेतला त्या मागोव्यामध्ये फार थोडे मुद्दे आहेत, परंतु त्याच्याही व्यतिरिक्त प्राथमिक शाळेमध्ये आज अशी अवस्था आहे की काही ठिकाणी शिक्षक नाहीयेत. म्हणजे पुणे जिल्ह्यातलं उदाहरण घेतलं तर 72 शाळेमध्ये शाळांना शिक्षक नाहीयेत. त्या ठिकाणच्या मुलांचं करायचं काय, समुपदेशकाचं तर भूमिका बाजूलाच राहिली. तर अशा सगळ्या पद्धतीनं आपण पुढे जात असताना मुलांच्या मानसिकतेचा विचार करणं ही प्राधान्यानं गरज आहे, आणि त्या दृष्टिकोनातून जर प्रयत्न झाले तर आपण आपल्या मुलांचं उन्हाळपण, आपल्या मुलांचं बालपण हे नक्कीच खुरडून काढतोय, ते आपल्याला वाचवता येईल आणि नैराश्यग्रस्त भागातून मुलं आपल्याला सकारात्मकतेकडे आणता येतील. या दृष्टिकोनातून निश्चितपणे प्रयत्न करावे लागतील.